बऱ्याच वेळा हा दाबलेला राग, ही दाबलेली चिडचिड बाहेर पडते अशा आजारांमधून ज्यांचं निदान डॉक्टरांकडून होत नाही. म्हणजे बघा, तुम्हाला सतत अंग, हात, पाय किंवा डोकं दुखत राहतं आणि जेव्हा तुम्ही टेस्ट वगैरे करायला जातात तेव्हा डॉक्टर म्हणतात की टेस्टमध्ये काहीच नाही आहे, पण तुम्हाला मात्र त्रास होत राहतो. असे जे अनडायग्नोज्ड किंवा निदान न होणारे आजार असतात ना, त्या बहुतेक आजारांच्या मुळाशी मनामध्ये साठलेली घुसमट, व्यक्त करता न आलेला राग असतो. त्यामुळे ही घुसमट जर तुम्हाला टाळायची असेल तर वेळेवरच स्पष्ट बोलण्याची सवय लावून घेणं गरजेचं आहे. आपण काय विचार करतो की समोरच्याला वाईट वाटेल, बरोबर? पण स्वतःला रोज वाईट वाटतंय त्याचं काय? दुसऱ्याचं मन जपताना स्वतःच्या मनाचे तुकडे होत आहेत हे का दिसत नाही आपल्याला? थोडा श्वास घ्या आणि विचार करा की ही गुड वुमन बनण्याची, गुड गर्ल बनण्याची जी किंमत आहे ती आपण आपल्या मानसिक शांततेने का मोजायची? आपलं मन आणि शरीर हे वेगळं नसतं. मनाचा ताण शरीरावर दिसतोच. सतत दुसऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या नादात पाठदुखी, डोकेदुखी, ॲसिडिटी किंवा सतत जाणवणारा अशक्तपणा, अस्वस्थपणा हे दुसरं तिसरं काही नसतं. ते आपल्या शरीराने दिलेलं उत्तर असतं. जेव्हा तोंडाने नाही म्हणता येत नाही तेव्हा शरीर आजारी पडतं आणि ते तुम्हाला सक्तीने विश्रांती घ्यायला लावतं. त्यापेक्षा आपणच आधी थांबलेलं बरं नाही का? 5वं नुकसान हे होतं की आपल्या वागण्यामध्ये एक प्रकारचा खोटेपणा येतो. हे ऐकायला तुम्हाला कदाचित कडू वाटेल, पण जेव्हा आपण मनापासून नाही पण फक्त भीतीमुळे किंवा नाईलाजाने हो म्हणून काम करतो तेव्हा त्या नात्यामध्ये, त्या संबंधामध्ये एक प्रकारचा खोटेपणा येतो. आपण वरवर हसतो पण आतून त्या व्यक्तीचा राग येत असतो. मग ती सासू असू दे, नवरा असू देत किंवा मित्रमैत्रिणी. प्रामाणिक नाही हे खोट्या हो म्हणण्यापेक्षा कधीही चांगलं असतं. निदान समोरच्याला कळतं की तुमची लिमिट काय आहे. त्याच्यामुळे आपलं नातं जास्त पारदर्शक राहतं.